तर मित्रांनो इकडे लक्ष द्या, काल मी तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स बद्दल शिकवले होतं. तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये साधा वर्तमान काळ. ओके, तर या टेन्सला आयडेंटिफाय कसं करायचं आणि त्या सेंटेन्सबद्दल म्हणजे या टेन्सबद्दल सेंटेन्स कसे मेकिंग करायचे. ओके, तर सर्वात महत्त्वाचं आहे की जे एखादी सेंटेन्स मी तुम्हाला सांगते, जसं मराठीमधील एखादी वाक्य तुम्हाला सांगते. ओके, एखादी मराठी वाक्य जर असेल आणि त्यामध्ये या प्रकारचे जे तो ते त ता तोच किंवा त या प्रकारचे जे शब्द त्याच्या शेवटी असेल, म्हणजे वाक्याच्या शेवटी या प्रकारचे तो ते त ता तोच किंवा त या प्रकारचे जे शब्द असेल तर तो कोणता काळ असेल, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला आयडेंटिफाय करण्यासाठी एक आपल्याला फॉर्म्युला दिला जातो. म्हणजे फॉर्म्युला काय असतं, S+V1. म्हणजे प्रत्येक गोष्टीला सॉल्व करण्यासाठी कोणता ना कोणता फॉर्म्युला असते. तरी म्हणून या टेन्सला आयडेंटिफाय करण्यासाठी सुद्धा हा फॉर्म्युला दिला S+V1. म्हणजे या टेन्सचे म्हणजे या टेन्स हा जो टेन्स आहे याचे जे सेंटेन्स असेल त्याला आयडेंटिफाय कसं करणार की सिंपल प्रेझेंट टेन्स मधला हा सेंटेन्स असेल तर S+V1 म्हणजे त्या सेंटेन्समध्ये काय असणार, म्हणजे त्या सेंटेन्समध्ये क्रियापदाचे पहिले रूप असणार. जसे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देते, आय गो देअर, मी तिथे जातो. ओके, मी तिथे जातो. तर यामध्ये येस काय, येस हा सब्जेक्ट आहे. ओके, तर सब्जेक्ट इथे काय आय आणि त्यानंतर V1 काय, V1 हा गो आहे. तर गो हा V1, S+V1 आय गो, S+V1 गो आहे. ओके, तर आय गो देअर. तर मला वाटते तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलं असेल. तर त्यानंतर दुसरा एक्झाम्पल आहे, दुसरं आय गो देअर एव्हरीडे. आय गो देअर एव्हरीडे या ठिकाणी पण तेच आहे. आय हा काय एक सब्जेक्ट आणि गो हा एक V1 म्हणजे वर्ब आहे. तर या ठिकाणी क्रियापदाचे पहिले रूप घेतले जाते कारण की सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून. ओके, तर त्यानंतर पुन्हा आय वर्क 10 hours एव्हरीडे. आय वर्क 10 hours एव्हरीडे. मी दररोज 10 तास काम करतो. तर म्हणून या ठिकाणी मित्र फक्त आय जे दिलेलं आहे तुम्हाला हे सब्जेक्ट आहे आणि गो जो दिलेला आहे हा का V1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप वापरले आहेत. तर डोंट वरी, फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म आणि जे काही फोर्थ आणि फिफ्थ फॉर्म असेल ते प्रत्येक टेन्सद्वारे मी तुम्हाला शिकवणार 1 by 1 आणि स्टेप बाय स्टेप. जे आपण जसे आय थिंक ग्रो करू तसं तुम्हाला अंडरस्टँडिंग होणार की प्रत्येक टेन्सला कसं आयडेंटिफाय करायचं. यू डोंट वरी अबाउट इट. ओके, तर मला वाटते की तुम्हाला हे सिंपल प्रेझेंट टेन्स समजलं असेल कारण की मी आता शॉर्ट ड्युरेशन आहे 10वी आणि 12वीची बोर्ड एक्झामिनेशन म्हणजे येणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही मंथमध्ये ह्या 2 एक्झामिनेशन कंप्लीट होणार. म्हणून मी फक्त एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूबद्दल तुम्हाला शिकवणार. फक्त आता मी थिअरॉटिकली तुम्हाला एक्सप्लेन करून देणार आणि काय जे मी डेली जो सेंटेन्सेस, वोकॅब्युलरी, इडियम्स आहे ते पण रेग्युलर मी घेणार. म्हणजे तुमची जी आय थिंकचं अंडरस्टँडिंग आहे ते पण स्ट्रॉंग होणार आणि या एक्झाम पॉईंट ऑफद्वारे पण तुम्हाला अंडरस्टँडिंग होणार. नंतर एक्झामिनेशन कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला म्हणजे जे आपली रिअल इंग्लिश स्पीकिंग आहे ते कशी प्रॅक्टिस करायची, थिअरॉटिकली प्रत्येक टॉपिक्सला कसं अंडरस्टँड करायचं, ह्या सर्व गोष्टी, ह्या सर्व मेथड, ह्या सर्व स्किल मी तुम्हाला एक्सप्लेन करून देणार आणि आपली जे इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस ते कंटिन्यू करू. पण डोंट वरी अबाउट इट. मला वाटतं की मी आय थिंक एव्हरी डे पण आणि जे डेली यूजर सेंटेन्सेस आहे ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून देणार. तर थँक्यू सो मच गाईज आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच अगेन.